तृप्ती देसाई यांना 2 दिवसापूर्वी एक नोटीस पाठवण्यात आली होती की त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी एक क्लेम केला होता की अनेक अधिकाऱ्यांच्या त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे की हे कराडच्या जवळचे होते आणि त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, तर त्याचा खुलासा करण्यासाठी त्यांना एक नोटीस सर्व करण्यात आली होती। तर मला वाटतं आता सोमवारी त्या जाऊन ती पूर्ण त्याचे उत्तर हे SP कार्यालयाकडे देणार आहेत। तर आत्ताच माझं तृप्तीताईंशी बोलणं झालं आणि त्यांच्याकडे ती पूर्ण माहिती आहे। 26च्या 26 अधिकाऱ्यांनी पदोपदी कुठे कुठे कोणाकोणाला साथ दिली, कोणाचे गुन्हे पाठीशी घातले, कोणाला मदत केली, कुठल्या कुठल्या आरोपींना मदत केली, ही सगळी माहिती त्यांच्याकडे आहे। आणि त्या 26 तारखेला सोमवारी SP कार्यालयाकडे जाऊन सकाळी मला वाटतं 11:30ला ते जाणार आहेत। आणि सरकारला हे समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा लोक बोलतात त्याच्यामागे काहीतरी तथ्य असतं। कधी कधी ते चुकू शकतं, पण सगळंच चुकीचं नसतं। आरोप जेव्हा लोक करतात आणि चांगली लोक करतात त्याच्यामागे नक्कीच काहीतरी असतं, म्हणून ते बोलत असतात। तर असं जे त्यांना आज आता हे समन पाठवून बोलवण्यात आलंय, तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे अगदी खंबीरपणे आहेत आणि ते सोमवारी त्या कार्यालयात जाऊन देतील। 26च्या 26 अधिकाऱ्यांनी पदोपदी कशी मदत केली, कोणाकोणाला पाठीशी घातलं, कोणाचे गुन्हे नोंद करून घेतले नाहीत, ही सगळी माहिती त्यांच्याकडे आहे। ती आता ते कार्यालयाकडे देतील सोमवारी। नाही, आता ही जी माहिती येते की वन विभागाने त्याच्या घराच्या तिथे खोदकाम सुरू केलंय की ते घर पुन्हा बांधण्यात येऊ नये, ही मला वाटतं हे जरा अतिरेक होतोय आता हा वन विभागाचा। म्हणजे कायद्याने तुम्ही काम करा, पण अतिरेक करू नका, अशीच माझी मागणी आहे। शरद पवार यांनी सांगितलं की बीडमध्ये काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आहे, त्याच्यावर बीडमधले जेवढे नेते आहेत त्यापैकी एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले आहेत। म्हणजे धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढले आहेत। ते कसे आहेत, काय आहेत, मग बजरंग सोनावणे देखील असोत, हे सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते, त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत। आणि आत्ताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे, तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता हे इंट्रोस्पेक्शन देखील शरद पवारांनी करणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।